Today we continue the example exercise 6.6 differential equation example number 3. If a body cools from the 80 degree to 50 degree at room temperature 25 degrees Celsius in 30 minutes, find the temperature of a body after 1 hour. 1 तासानंतर टेम्परेचर ऑफ बॉडी आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. ओके. आता solution. Let theta degree Celsius be the temperature of a body at time t. ठीक है. And 25 degrees Celsius means theta 0 be the room temperature at time t. ठीक है. Then d theta upon dt be the rate of change of temperature in time t, and theta minus theta 0, 25 degree, theta minus 25 degree be the difference of body temperature and room temperature. Okay. By Newton law of cooling. काय सांगताना आपले न्यूटन लॉ ऑफ कूलिंग? काय सांगताय न्यूटन लॉ ऑफ कूलिंग? तर पहा डी थीटा अपॉन डी टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द थीटा मायनस 25 डिग्री. म्हणजे आपण काय डिफरन्स बिटवीन द रूम टेम्परेचर अँड टेम्परेचर ऑफ अ बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द. तर डायरेक्टली प्रोपोर्शनल चिन्ह जातं. डी थीटा अपॉन डी टी काय तर बघा मायनस के टाइम्स थीटा मायनस 25 डिग्री. ओके. वेअर के इज कॉन्स्टंट विच इज ग्रेटर दॅन 0. हा पॉझिटिव्ह नंबर आहे. निगेटिव्ह साईन डिक्रीजिंग टेम्परेचर होतं म्हणून आलेलं आहे. आता व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म वापरा. 1 अपॉन थीटा मायनस 25 डिग्री d theta is equal to minus k times dt. On integrating we get काय म्हणून आपल्याला on integrating म्हणजे इंटिग्रेशन 1 आपण थीटा मायनस 25 डी थीटा मायनस के टाइम डी टी. इंटिग्रेशन घेतल्यानंतर उत्तर काय लॉग ऑफ थीटा मायनस 25 डिग्री इज इक्वल टू मायनस के टाइम्स टी प्लस सी. याला आपण इक्वेशन नंबर काय म्हणतो नेहमी 1 म्हणतो. ओके. आणि मग इनिशियली टेम्परेचर किती होतं आपलं 0. देन थीटाची किंमत किती असली पाहिजे मग. तर इनिशियली सुरुवातीच्या प्रश्नामध्ये जे टेम्परेचर दिले ते दिले 80 डिग्री दिले. किती दिले 80 डिग्री. ठीक आहे. इथं आपण 80 डिग्री म्हणायचं आहे. 80 डिग्री सेल्सिअस. मग आता या दोन्ही किमती याच्यामध्ये ठेवा. मग लॉग ऑफ 80 मायनस 25 डिग्री इज इक्वल टू मायनस के टाइम्स 0 प्लस सी. मग आता 25 याच्यातून वजा करा तर मला वाटतं 55 शिल्लक राहील इज इक्वल टू सी. दिस इज व्हॅल्यू ऑफ सी. हे आता 1 मध्ये सबस्टिट्यूट करा. सबस्टिट्यूट इन इक्वेशन 1 इथे ठेवायचं आपल्याला सी ची किंमत.
we get, after putting the equation 1, we get log of theta minus 25 degree is equal to minus kt plus log of 55 degree. ह्या 55 इकडे आणून डायरेक्ट प्रॉपर्टी ऑफ लॉगची तर मायनस होईल म्हणून थिटा मायनस 25 अपॉन 55 असं आपलं लिहिता येईल मायनस के टी. ओके, याला आपण डिग्री म्हणलं तरी चालेल, याला इक्वेशन नंबर 2 म्हणलं तरी चालू शकतो. ओके, ना आवर टेम्परेचर बिकम किती झालेलं आहे आता प्रश्नामध्ये बघा. 85 टू किती सांगितलं इथं 50 डिग्री होते. कधी होतं रे? 30 मिनिटानंतर, आफ्टर 30 मिनिट्स. इथे लिहायचं आफ्टर टी इज इक्वल टू 30 मिनिट्स. ठीक आहे, तर बॉडी टेम्परेचर बिकम 50 डिग्री. बॉडी टेम्परेचर ते झालेलं आपलं 50 डिग्री झालेलं आहे. ओके, आणि मग त्या दोन्ही किमतीचा ठेवा. लॉग ऑफ 50 डिग्री मायनस 25 डिग्री अपॉन 55 डिग्री इज इक्वल टू मायनस 30 के. ओके, आणि मग 1 अपॉन 30 लॉग ऑफ वरती किती इंटे 25 अपॉन 55 इज इक्वल टू मायनस के टी. इथं 5चा भाग जाईल, इथं 11 येईल, आणि मग असं ठेवलं तरी चालू शकते. 1 अपॉन 30 लॉग ऑफ 5 अपॉन 11 इज इक्वल टू मायनस के. आता ही जी केची व्हॅल्यू आहे सबस्टिट्यूटिंग इक्वेशन 2 ॲट द प्लेस ऑफ के इथं ठेवायचं आपल्याला. ते वी गेट काय म्हणते म्हणून तर लॉग ऑफ थिटा मायनस 25 डिग्री डिवाइड बाय 55 डिग्री इज इक्वल टू मायनस केची किंमत किती 1 अपॉन 30 लॉग ऑफ 5 अपॉन 11 आणि टाइम्स काय आलं टी. ठीक आहे, 30. आणि मग आता हे तुम्हाला इक्वेशन नंबर किती मिळाला 3. आता नाव फेन आता काय सांगितलं रे आपलं 1 आवर आफ्टर. प्रश्नामध्ये काय दिलंय बघा, फाइंड द टेम्परेचर ऑफ द बॉडी आफ्टर 1 आवर. म्हणजे 1 आवर म्हणजे किती मिनिटं आफ्टर 1 आवर म्हणजे किती टी इज इक्वल टू 60 मिनिट. ओके, थिटा विचारलाय किती. मग लॉग ऑफ थिटा मायनस 25 अपॉन 55 इज इक्वल टू 1 अपॉन 30 टाइम्स थिटा दिलाय 60. तर टीची किंमत ठेवू आपण इकडे ठेवायचे, इकडे ठेवू. लॉग ऑफ 5 अपॉन 11 इथं आलं 2 इथे डोक्यावर न्या. लॉग ऑफ थिटा मायनस 25 अपॉन 55 इज इक्वल टू लॉग ऑफ 5 अपॉन 11 रेस टू 2. लॉग लिमिट करा 5 मायनस 25 अपॉन थिटा मायनस 25 अपॉन 55 हे सगळं डिग्रीमध्ये लिहायचं आहे. ओके, हे सगळंच डिग्रीमध्ये, तसं नाही लिहिलं तरी चालू शकतं. ओके, इथं 5 अपॉन 11 टाइम्स 2. आता डिग्री आपण एलिमिनेटच करून टाकू. ठीक आहे, मग आता थिटा मायनस 25 इज इक्वल टू 55 टाइम्स 25 अपॉन 121. ओके, मग आता आखरी 5 55 इथं 11 परत उत्तर आलं. ठीक, मग आता वरती किती आलं बघा. थिटा इज इक्वल टू 25 प्लस 125/11 म्हणजे किती आलं बघा. 11 ने आला गुणा 25 11 म्हणजे 275 अधिक 125/11 म्हणजे आलं 400/11. मग आता आपल्या डिग्रीमध्ये याचं रूपांतर करता येऊ शकतं साधारणपणे. 11 त्रिक 33 नाही का, मग किती राहिले 77. आखरी 66 36 पॉईंट परत किती राहिले 66 म्हणल्यानंतर परत 40 राहिले, परत 36. एवढं डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर आपलं काय होईल आफ्टर 1 आवर. किती लिहायचं शेवटी उत्तर आफ्टर 1 आवर the temperature
टेम्परेचर ऑफ अ बॉडी इज किती होईल रे 36.36 डिग्री सेल्सिअस होईल. ओके ठीक आहे. पहा म्हणजे आपल्याला प्रश्न विचारतो इफ द बॉडी कूल्स फ्रॉम द 80 to 50 आफ्टर रूम टेम्परेचर 25 डिग्री आणि मिनिट दिल तर 30 मिनिटात हा एवढा बदल होणार आहे. 1 तासात किती होईल. मग आपण थिटा टेम्परेचर ऑफ अ बॉडी आणि थिटा बिकम 25 डिग्री रूम टेम्परेचर वगैरे वगैरे हे सगळं आपण दिलं होतं. तर डी थिटा आपण रेट ऑफ चेंज ऑफ टेम्परेचर ॲट अ टाइम टी थिटा म्हणजे 25 डिफरन्स बिटवीन द टेम्परेचर ऑफ बॉडी अँड रूम टेम्परेचर. न्यूटन लावून दुसरं आपण लिहिलं. इक्वेशन 1 मिळालं. ही पहिली इनिशियली किंमत ठेवली का सीची किंमत मिळते. नंतर दोन्ही किंमत दिलेल्या असतात त्यानुसार केची किंमत मिळते आणि केची किंमत मिळाल्यानंतर पुढं आपल्याला जायचे. त्यानंतर आपल्याला बरोबर एखादी किंमत दिलेली असते दोन्हीपैकी एक दिलेली नसती ती आपल्याला काढावं लागते. ती आपण ह्या पद्धतीने सहजरित्या फाइंड आउट करू शकतो आणि शेवटी लिहू शकतो आफ्टर 1 hour द टेम्परेचर ऑफ बॉडी बिकम्स बॉडी विल बी म्हणता विल बी 36.36 डिग्री सेल्सियस. ओके ठीक आहे. नाउ एक्झाम्पल नंबर 4 द रेट ऑफ ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया इज proportional to the number present full stop. If the initially there were 1000 bacteria and the number of double in 1 hour 1 तासात डबल होत. फाइंड द नंबर ऑफ बॅक्टेरिया आफ्टर 2.5 hours म्हणजे 2.5 तासात किती बॅक्टेरिया वाढतील. आणि मग रूट 2 ची किंमत दिलेली 1.414 एवढी किंमत दिलेली आणि मग आपला प्रॉब्लेम हा सोडवायचा आहे. आता सोल्युशन लेट एक्स बी द नंबर ऑफ बॅक्टेरिया present at time t. Among hence dx upon dt be the rate of change of bacteria. चेंज म्हणण्यापेक्षा रेट ऑफ ग्रोथ म्हणून आपण चेंज म्हणण्यापेक्षा ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया. ठीक आहे. अँड बस बॅक्टेरिया एवढं म्हणलं तरी बाद झालं पुरेसारखं काय अँड म्हणण्याची गरज नाही. ओके. हेन्स dx अपॉन dt इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द x प्रेझेंट. ओके. आणि मग हा हे डायरेक्टली प्रोपोर्शनल जातं आणि मग येतं dx अपॉन dt इज k टाइम्स x where k is constant. मग व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म वापरा 1 upon x dx is equal to k times dt on integrating we get काय म्हणून मला 1 upon x dx is equal to k times dt इंटिग्रेशन dt याचं उत्तर आलं log of x is equal to k times t plus c. याला आपण समीकरण नंबर 1 म्हणतो. आता इनिशियली t is equal to 0 असतं आणि x ची किंमत आपल्याला सर्व दिलेल्या बॅक्टेरिया किती दिल्यात बघा प्रश्नामध्ये तर दिल्या 1000 बॅक्टेरिया दिल्या इथं 1000 म्हणून मग ह्या ठेवा किमती log of 1000 is equal to k times 0 plus c. मग log of 1000 is equal to c. Substituting equation 1 we get equation 1 च्या c जागी ठेवायचं. log of x is equal to kt times log of 1000 by using the property of log x upon 1000 is equal to kt. याला इक्वेशन नंबर आपण 2 म्हणतो. आता फेन
टी बिकम 1 hour, एका हॉवरमध्ये काय होतात, डबल होतात. तर इन 1 hour, बघा प्रश्नात काय दिलं, इन 1 hour इट इज डबल अँड नंबर डबल इन 1 hour. बघा आता डबल होतं म्हणजे किती होणार, एक्स बिकम 2 times 2 into 1000 म्हणजे किती आलं, 2000. ओके, ठेवा किमती इक्वेशन 2 मध्ये. मग आता लॉग ऑफ 2000 अपॉन 1000 इज इक्वल टू के 1 times के, असं उत्तर येईल. मग केची डायरेक्ट व्हॅल्यू आपल्याला मिळाली लॉग 2, इथं आपल्याला मिळाली. ओके, केची डायरेक्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूटिंग इक्वेशन 2 वी गेट. मग आपला प्रॉब्लेम 2 असा होता, थीटा अपॉन 1000, सॉरी एक्स अपॉन 1000 इज इक्वल टू लॉग 2. ही लिमिट करून टाका, एक्स इज इक्वल टू एक्स अपॉन 1000 इज इक्वल टू 2. ओके, आणि मग इथं टी राहिला बरं का, इथं टी आहे, त्याला मल्टिप्लाय कोण आहे, टी. एक्स इज इक्वल टू 2000 टाइम्स टी. ओके, हे तुमचं इक्वेशन नंबर किती मिळालं, 3. आता काय करायचं मला, थांबा वेट. लॉगची प्रॉपर्टी तर वापरता येत नाही कारण की टी आपण विसरलो होतो, इथं नाही वापरत, लगेच वापरता येत नाही. मग आता हा आपला इक्वेशन नंबर काय मिळाला, डायरेक्टच 3 मिळालं. ओके, 2 मध्ये ठेवले आपलं इक्वेशन नंबर 3 मिळालं. आता नाव टी बिकम्स 2.5 hour म्हणजे किती हो, तर 5/2 hour. तर आपल्याला विचारलं एक्स किती, हे आपलं चुकून चालतं की टी मांडलं न मांडल्यामुळे झालं होतं. आणि मग ठेवा किंमत आपल्याला, लॉग ऑफ एक्स अपॉन 1000 इज इक्वल टू टीची किंमत आहे 5/2 लॉग 2. ओके, आणि मग याच्या डोक्यावर याला न्या, लॉग ऑफ एक्स अपॉन 1000 इज इक्वल टू लॉग ऑफ 2/5/2. आणि मग लॉगचं चिन्ह गेलं, एक्स इज इक्वल टू 1000, एक्स अपॉन 1000 इज इक्वल टू 2/5/2. ओके, मग एक्स इज इक्वल टू 1000 इंटू √2/5. √2ची किंमत आपल्याला माहिती आहे, 1000 इंटू रूटची किंमत किती आहे, दिलेली आहे एक्झाम्पलमध्ये, ती किती 1.414 अशी दिलेली. त्याचं किती वगात घ्यायचा आहे, 5वा. इथले हे जे उत्तर आहे लॉग टेबलच्या माध्यमातून आपल्याला घ्यावं लागेल. ओके, आणि मग ही आपली ओरिजिनल व्हॅल्यू, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड वी गेट, इथं लॉग एक्स आलं, लॉग ऑफ 1000 प्लस प्रॉपर्टी 5 times log of 1.414. ओके, या लॉग याचं इथं उत्तर येतं 3, 0 येतं पुढं, 5 times याचं कॅरेक्टरिस्टिक्स येतं 0. आता लॉग टेबलमध्ये 14चा 1 आणि 4 मध्ये पाहायचं आहे, इथं 14 आहे 1, आणि 4 मधली व्हॅल्यू जी आहे ती किती आहे, 11 आहे. म्हणजे 14 92 11, मध्ये 15 0 1 येतं, तरी 15 0 1, त्याला 5 ने गुणा, इथं आलं 3.000 प्लस तर 5 0 25 5 प्लस 7 आणि करा बेरीज, उत्तराला 3.7505. हे झालं लॉग. आता टेकिंग अँटी-लॉग ऑन बोथ साइड वी गेट. अँटी-लॉग घेतल्यानंतर काय मिळणार आपल्याला व्हॅल्यू, एक्स इज इक्वल टू डायरेक्टच. आता अँटी-लॉग ऑफ ती पुढची व्हॅल्यू, मग अँटी-लॉग पाहायचा आपल्याला 3.7505चा. मग आता 7505चा पाहू अँटी-लॉग. आता 7505चा अँटी-लॉग बघा,
इथं अँटलॉग याचा आलाय 5चा 5, इथं 56 23 अधिक हे 5चा 7, 23 म्हणजे 30 56 30 उत्तर येईल. 56 30. ठीक आहे, किती आलं 56 30. एवढं काय झालं आपल्याला बॅक्टेरिया वाढलेलं लक्षात येऊ शकतं. आणि म्हणून इथं मला लिहायचं आफ्टर 2.5 hour bacteria will be किती होईल 5630. एवढे बॅक्टेरिया आपल्याला त्या लक्षात येऊ शकतात. ठीक आहे. नाव एक्झाम्पल नंबर 5. The rate of disintegration of a radioactive element at any time is proportional to its mass at that time. Find the time during which original mass of 1.5 gm will be disintegrated into the mass 0.5 grams. आपल्याला टाइम काढायला सांगितलंय, म्हणजे थोडक्यात समीकरण तयार करायचे. सोल्युशन. लेट x be the mass of radioactive element at time t. ठीक आहे. आता dx upon dt be the rate of integration at a time t. ठीक आहे. Hence dx upon dt काय सांगितलं इज प्रोपोर्शनल टू द कोणाचं ओरिजिनल मास. मग आता dx upon dt इज मायनस टाइम. रेडिओ सबस्टन्स कमी कमी होत जातो म्हणून मायनस चिन्ह आले. ओके. वेअर के इज कॉन्स्टंट. ठीक आहे. आता 1/x dx व्हेरिएबल सेपरेट करतोय के टाइम्स gt ऑन इंटिग्रेशन we get integration 1/x dx is equal to minus k times dt log x is equal to minus kt plus c. समीकरण नंबर 1. आता इनिशियली t becomes काय असतो 0 आणि सबस्टन्स किती दिलंय 1. ओके. आता ते ठेवा किंमत log of 1.5 is equal to minus k times 0 plus c. Log of 1.5 is equal to c. Substituting equation 1 we get 1 मध्ये ठेवा. मग log of x is equal to minus kt plus log of 1.5. Log of x upon 1.5 is equal to minus kt. समी नंबर 2. ओके. आता काय सांगितले या प्रश्नामध्ये की विल बी डिसइंटिग्रेट इन टू द मास 0.5. किती टाइम लागेल म्हणजे फाइंड द टाइम ड्युरिंग द ओरिजिनल मास विल बी डिसइंटिग्रेटेड. द मास बिकम किती सांगितले 0.5 ग्रॅम्स. मास सांगितले 0.5 ग्रॅम. बघा फेन. आता फेन काय म्हणणार टी क्वेश्चन मार्क मात्र मास काय 0.5 ग्रॅम झालाय. ओके. मग ठेवा log of 0.5 upon 1.5 is equal to minus kt. ठीक आहे. टाइम आपल्याला माहिती नाही आणि म्हणून आता काय करावं लागेल आपल्याला इथं आलं log of 1/3 is equal to minus kt. आता याला इकडे आणा minus 1/k times log of 1/3 is equal to t. t is equal to log of 3 minus चिन्ह इग्नोर करू
रेस टू 1/k एवढं काय होईल आपल्याला त्या ठिकाणी त्याला वेळ लागेल. ठीक आहे, इतकं टाइम आपल्याला रिक्वायर लागेल. इथं म्हणता येईल आपलं हेन्स दी element becomes 0.5 gram in log of हे मायनसचे निवडून झालं बरं, मायनसच्या डोक्यावर गेल्यामुळे हे 3 वर आला. log of 3 raised to 1/k in time log of 3 raised to 1/k एवढ्या वेळात काय होईल आपला जो सबस्टंट आहे तो किती होईल 0.5 ग्रॅम होईल, असं याचं उत्तर आहे. किंवा त्याचं उत्तर आपण असं लिहू शकतो 1/k टाइम्स log 3. आता जो आपला t इज इक्वल टू असं लिहिता येऊ शकतो. ओके, ठीक आहे. पहा एक्झाम्पल नंबर 6. द रेट ऑफ डिके ऑफ अ सर्टन सबस्टंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अमाउंट present at that instant. Initially, there is a 50-25 gram of certain substance and 2 hour 2 तास सांगितले. Later, it found 9 gram. ठीक आहे, are left. Find the amount of left after 1 more hour. म्हणजे 3 तासानंतर किती लेफ्ट शिल्लक राहू शकतो. ठीक आहे, तर सोल्युशन लेट x be the certain substance. ठीक है, dx upon dt be the rate of decay. At time t म्हणा rate of decay. Hence dx upon dt is directly proportional to the x. dx upon dt is minus times x, variable separable. Okay, k times gt on integration we get काय म्हणून मला on integration घेतल्यानंतर इंटिग्रेशन 1/x dx. ठीक आहे, is equal to minus k times integration dt log x is equal to minus kt plus c समीकरण नंबर 1. इनिशियली काय होईल t become 0, सबस्टंट किती होता x become 25 ग्रॅम. ठेवा किंमत log of 25 is equal to k times 0 plus c. Log of 25 is equal to c. Substitute this value in equation 1. We get 1 मध्ये ठेवा. log of x is equal to minus kt plus log of 25. आता 25 ला इकडे घ्या लेफ्ट साइडला. log of x upon 25 is equal to minus kt. ओके, याला इक्वेशन नंबर आपण 2 म्हणू. आता फेन x बिकम्स किती झालेले 9 ग्रॅम आफ्टर 2 hours. फेन t इज इक्वल टू 2 hours. सबस्टंट बिकम किती झाला 9 ग्रॅम. लॉग ऑफ 9/25 इज इक्वल टू minus 2k. minus k is equal to 1/2 times log of 9/25. Substitute in equation 2 at the place of k मध्ये ठेवायचे. We get काय म्हण log of x/25 minus k च्या जागी 1/2 log of 9/25 times t. याला इक्वेशन नंबर आपण 3 म्हणू. आता नाव काय सांगितलं आता आफ्टर 1 more hour t is equal to 2 plus 1 म्हणजे 3 hour later x become question mark. ओके, ठेवा
इथं log of x upon 25 is equal to 3 upon 2 log of 9 upon 25 याला डोक्यावर न्या log of x upon 25 is equal to log of 9 upon 25 raised to 3 by 2 x upon 25 is equal to 9 upon 25 raised to 1 upon 2 raised to किती 3 म्हणजे 3 by 5 raised to 3 उत्तर किती आलं परत आलं किती 9 3 27 आणि ते 125 ओके आणि मग x इज इक्वल टू 25 गुणिले 27 छेद 125 25 5 600 याला भागा 5 5 के 5 5 25 आणि 2 25 ठीक आहे आफ्टर 1 मोर हॉवर किती राहील शिल्लक इथं म्हणत हेच आफ्टर 1 more hour the substance will be किती होईल 5.4 gram is left 5.4 gram is 5.4 gram left एवढं शिल्लक राहू शकतो ठीक आहे क्वेश्चन नंबर 7 find the population of city at any time t given that the rate of increases of a population is proportional to the population in that instant and in the period of 40 years the population increases 30,000 to 40,000 okay solution let p be the population of a city at time t okay at a time t now dp upon dt is the rate of increasing population according to given condition dp upon dt is directly proportional to the p dp upon dt is equal to k times p where k is constant okay 1 upon p dp is equal to k times dt on integrating we get 1 upon p dp is equal to k times dt so log of p is equal to k times t plus c semi number 1 the initially t becomes 0 the population becomes 30,000 ठीक है ठेवा किंमत log of 30,000 is equal to k times 0 plus c उस c ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळाली c is equal to log of 30,000 substitute in equation 1 we get log of p log of p is equal to kt plus log of 30,000 property of log of p upon 30,000 is equal to kt semi number 2 ठीक है आता फिर t becomes 40 years okay then p becomes 40,000 मोठ्या किंमत log of 40,000 divided by 30,000 is equal to 40k okay 1 upon 40 log of 4 upon 3 k substitute in equation 2 we get log of p upon 30,000 is equal to t upon 40 times log of 4 upon 3 याच्या डोक्यावर log of
P upon 30,000 is equal to log of 4 upon 3 raised to T upon 40. Now P upon 30,000 is equal to 4 upon 3 raised to T upon 40. P is equal to 30,000 into 4 upon 3 raised to T upon 40. मी इथे काय झालं hence P is equal to 30,000 into 4 upon 3 raised to T upon 40. B the will be require population in any time t. ओके ठीक है.